बघा, हा जो आपण रोल घेतलेला आहे, हा रोल आपण असा इथे चपट करून घ्यायचा आहे। तुम्ही एक एक सेंटीमीटरचं अंतराती करून घ्या किंवा अंदाजे हा रोल आहे तो शेवटपर्यंत कापायचा आहे। समान भाग त्याचे करायचे आहेत बघा। असे शेवटपर्यंत कापून घेतल्यानंतर आता बघा, ह्याची प्रत्येकाची मधोमध अशी घडी घालून घ्यायची आहे। प्रत्येकाची अशी मधोमध घडी घालून घेतल्यानंतर बघा, सगळ्याच घड्या आपण अशा घालून घ्यायच्या आहेत। आता पुढे बघा, हे जे आपण पाकळ्या तयार केलेल्या आहे, ह्या पाकळ्यांमध्ये काय लावायचं आहे, इथे गम लावून घ्यायचं आहे आणि ही पाकळ्यामध्ये ही पाकळी अशी चिकटवून घ्यायची आहे आणि इथे प्रेस करून घ्यायची। नीट प्रेस करायची म्हणजे ही एकमेकांना चिकटली जाते। ही तुमची एक फुलाची पाकळी तयार झाली। आता ही फुलाची पाकळी जे आपण हे केलं तर बघा, हे असे केलं होते ना, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे चिकटवून घ्यायचं आहे। इथे पण गम लावायचा आणि ही पाकळी अशी इथे मधोमध ठेवायची आणि इथे चिकटवून घ्यायची आहे। हे बघा, ही सुंदर पाकळी त्याची तुमची तयार होते। अशा प्रत्येक पाकळ्या ह्या आपण करून घ्यायच्या आहेत। जे आपण 3 रोल केले ते त्या 3 रोलच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक एक सिंगल ठेवायची आणि त्या सिंगलमध्ये म्हणजे एक ह्याच्यामध्ये तुम्ही अशी अडकवत जायची आहे। आता पुढे बघा, आता आपण विविध प्रकारचे कशा रांगोळ्या करू शकतो। हे तुम्ही अशी फुलांचे प्रकार करून घ्यायचे आणि हे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ठेवत जायचं। हे तुम्ही घराच्या पुढे कुठेही रांगोळी काढू शकता, ताटाभोवती बघा, दिवाळीमध्ये आणि तुम्ही ह्याच्यावरती एक कॅन्डल ठेवू। हा बघा, हा एक पॅटर्न झाला, बरोबर आहे। आणखी असे तुम्ही छोटे छोटे सुद्धा करू शकता की ते ह्यांच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। तुम्ही कितीही अशी मोठी रांगोळी वाढवू शकता। किती साधी सोपी आहे बघा, किती साधी सोपी तयार झाली। ही रांगोळी अशी तयार करू शकता। दुसरा प्रकार म्हणजे बघा, हे तुम्ही आपण कापलेलं होतं, बरोबर आहे। ह्या कापलेल्यांपैकी तुम्ही असं सुद्धा करू शकता। आपण हवी ती डिझाईन हव्या त्या प्रकारात करू शकतो। नंतर तुम्हाला फोटो टाकेनच, पण बघा, हे तुम्ही असं विविध प्रकार करू शकता। आपल्या अंकामध्ये फक्त आपण क्रिएटिव्हिटी आपण छानपैकी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। तुम्हाला आता पुढे मेहरबीचा पण फोटो टाकतच आहे। धन्यवाद।